नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज पण आपण मैत्रिणींनो सुंदर अशी गुढीपाडव्याची एकदम सोपी आणि सुटसुटीत अशी 4 ते 1 टिपक्यांची रांगोळी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी आडवे 4 टिपके देऊन घेतलेले आहेत आणि उभे आपल्याला 1 पर्यंत टिपके ओढून घ्यायचे आहेत. आता बघू शकताय तुम्ही आपले टिपके ओढून पूर्ण तयार झालेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला हे 2 टिपके एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक अशी अजून एक आपल्याला रेष ओढून घ्यायची आणि हे आपल्याला इथं अशी त्रिक्या करत जॉईंट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला आता हा कलश तयार करून घ्यायचा आहे. तर आपला कलश आता तयार झालेला आहे. त्यानंतर आपण हे 2 टिपके असे एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर इकडचे 2 टिपके सुद्धा त्यानंतर मधून आपण आता ही रेष एक ओढून घ्यायची. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण गुढीची साडी आता तयार करून घेतलेली. त्यानंतर इथून आपण अजून एक असा आतून आकार तयार करून घेऊयात. त्यानंतर ही आता साखरेची माळ तयार करून घेऊयात आपण. कसं आपल्याला ना बोटानेच प्रेस करून घ्यायचं आहे किंवा एखादं टोपण जरी घेतलं तुम्ही तरी पण चालेल. त्यात आपली माळ तयार झालेली. त्यानंतर हा देखील आकार आपण आता आतमध्ये असं जोडून घेऊयात. त्यानंतर असे आपण टिपके ओढून घेऊयात. इथून आपण अशा रेषा थोड्याशा ओढून घेऊयात.
त्यानंतर आता इथं आपण कडीलिंबाचा पाला तयार करून घेऊया. आतमध्ये आपण एक स्वस्तिक तयार करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्या आता गुढीची रांगोळी एकदम साधी आणि सोपी तयार झालेली. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.